दिगू, उठलास का? तुझ्या मनाविरुद्ध सखूला घरी परत आणलं, तो तुझा राग गेलाय की अजूनही माझ्यावर रागावलेलाच आहेस? नाही म्हणजे वसुलीला तू जाणार आहेस की मी जाऊ? मला बाई राग, लोभ, दुःख सगळं बाजूला ठेवून कामं करावीच लागतात. न करून मी सांगणार कुणाला? नाही. धरणगावची कर्ज बुडव्यांची यादी वाढत चालली. एकाला तरी हिसका दाखवायलाच पाहिजे, म्हणजे बाकीचे सगळे सुतासारखे सरळ येतील. मीच जाते. तुझं चालू दे जे काही चाललंय ते. स्वतःच्याच रागात गुरफटलायस तू. चालू दे. रमाई, अगं असं काय बोलतेस? मलाही जबाबदारीची जाणीव आहे आणि मन अशांत असलं तरी त्याचा कामावर, व्यवहारावर परिणाम होता कामा नये हे तू तुझ्या वागण्यातून नेहमी शिकवलेस. तेव्हा मी काम नाही टाळणार. मी जातो, तू नको जा. मी जातो धरणगावला. मलाही हेच हवं होतं. तू धरणगावला गेलास की मी सखूची रवानगी बाबाजींच्या मठात करणार आहे. तुला काय वाटलं? माझ्यातली माया उफाळून आली म्हणून मी सखूला परत आणलं? अरे पंच कुठे? सखू पंचा दे. सखू पंचा दे. उत्तम. रमाई, मी एकीकडे मनात अजून राग आहे असं दाखवायचं आणि दुसरीकडे बायको बरोबर छान थट्टा मस्करी करायची. उत्तम उत्तम खेळ चाललाय. नाही नाही रमाई, मी ते काय? मी ते करत्या माणसाला अशी बेजबाबदार वागणूक शोभते का? आणि तुला हेच खेळ खेळत बसायचे असतील ना तर खुशाल खेळ. धरणगावला मीच जाते, तू बस खेळत. नाही नाही नको रमाई, मी जातो, लगेच निघतो.
आणि तू ग मोठा शालीनतेचा आव आणून मान खाली घालून उभी आहेस, पण महान निर्लज्ज आहेस तू. अगं आपण परसदारी आहोत, नवऱ्याशी चेष्टा करण्याची ही जागा नाही हेही सांगावं लागेल का तुला? दिगूशी फार लाडीगोडी सुरू आहे ग तुझी, पण काही फायदा होणार नाही. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी बाबाजींच्या मठात तुला जावंच लागणार हे निश्चित आहे. आणि हे थांबवण्यासाठी जर दिगूला तू काही सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या बापाला, शिवाप्पाला आणि उमाला अटक करून तुरुंगात डांबून ठेवेल. तुझ्या बापाला, शिवाप्पाला आणि उमाला अटक करून तुरुंगात डांबून ठेवेल. असं नका करू सासूबाई, मी त्याला ती शिक्षा भोगेन, हवं ते करेन, पण मला मठात नका पाठव. अगं खोळे, त्यासाठीच तर तुला अर्ध्या रस्त्यातून माघारी आणलं ना परत. तर मुकाट्यानं कळशी घ्यायची आणि दिगू बाहेर पडला रे पडला की नदीवर जायचं, म्हणजे तुझा विषय संपला. अय्यो, घरातून निघतच नाही हो तुमचा पाय म्हणतो मी. तुमची नजर धाकल्या मालकांना अशी भिरभिर 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 शोधते हो. की आता ते येतील, मला वाचवतील, पण नाही हो नाही. तुमचे अहो गेले हो बाहेर गावी म्हणतो मी. अय्यो, नवऱ्याची शेवटची भेट व्हावी असं वाटणारच हो बायकोला, पण तुमच्या नवऱ्याचं शेवटचं दर्शन सुद्धा तुमच्या नशिबात नाही हो पाप. अयो, धाकले मालक गेले हो आता धरण गावी म्हणतो मी. तुम्हाला टाकून आता सासरची साथ संपली म्हणतो मी. आता मठातच तुमचा स्वर्ग हो, बाबाजींच्या सेवेतच तुमचं सार्थक म्हणतो मी. काय ग, अजून इथेच? कोणाची वाट बघतीयस? काय पालखी मेळा हवाय आता? निघ आता. लोटचट कुठली, किती वेळा हकलायचं ग तुला? चल निघ. पोटभर जेवून घे. या घरातलं तुझं हे शेवटचं जेवण. उद्या नदीवर जाशील ना पाणी आणायला, तेव्हा परत घरी यायचंच नाही. कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. बाबाजींच्या मठात का? त्यांची दासी होऊनच तुला राहायचंय. हे दिगूला किंवा इतर कुणाला सांगितलंस ना तर मग बघ, नाही तुझ्या उमाई आप्पांना तुरुंगात टाकलं ना तर मनोरमा नाव नाही सांगणार, तर मनोरमा नाव नाही सांगणार, मनोरमा नाव नाही सांगणार. माणिक, तू इथे? बोलायचं होतं मला तुमच्याशी. बोल. आम्ही सुभेदार आहोत. माझे बाबा शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी वचन दिलं ना की ते वचन पूर्ण करतातच.
तुम्ही ओळखलं नाहीये तुमच्या सासऱ्यांना? हे असं का बोलतेस? तुला नेमकं म्हणायचं काय? अहो, तुमच्या होणाऱ्या सासऱ्यांनी म्हणजे माझ्या बाबांनी मला वचन दिले की आपलं लग्न होणार. तुम्ही माझे आहो आणि मी तुमची आग. दसऱ्याच्या प्रसंगानंतर सुद्धा त्यांनी तुला असं वचन द्यावं? माझं लग्न सकुशी झालंय याचा स्वीकार कर माणिक. अहो ऐका ना, तुम्ही घोर घेऊच नका. सखूची अडचण कशी दूर करायची ते बाबा बघतील. तू आधी हे मला आहो म्हणणं बंद कर. नाही करणार. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आजवर मी शक्य नाही, होणार नाही हे असं ऐकलंच नाही. मग आता ऐक, तुला ऐकावं लागेल. आपलं लग्न होणं शक्य नाही. सखू जिवंत आहे म्हणूनच ना. सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो. दिगुशी फार लाडीगोडी सुरू आहे ग तुझी. कितीही प्रयत्न केलेस ना तरी बाबाजींच्या मठात तुला जावंच लागणार. बाबाजींच्या मठात तुला जावंच लागणार. ती रोज नदीवर पाणी भरायला जाते ना. नदीचं पाणी खूप खूप खोल आहे. ती नदीत पडू शकते. हे काय बोलतेस तू माणिक? अहो, घसरू शकतो ना पाय. पाणी भरता भरता तिचा पाय घसरला आणि ती नदीत पडली तर तिला पोहता तर येतच नसेल ना. मग ती गेल्यावर आपलं लग्न होईल. ही माणिक कृष्णेकडे गेली असेल का? दूधखुळी समजता का मला? तुम्ही दिलेले दागिनेही खोटे आहेत आणि तुम्ही सगळे पक्के खोटारडे आहात. तुम्ही लबाडी केलीत, खरे दागिने विकून पचवलेत आणि लेकीच्या अंगावर पितळी दागिने घालता. मोठा अपराध केलाय तुम्ही. अपराध. यांच्यावर काहीतरी बंधन हवं. पुन्हा फसवता येणार नाही असं दडपण हवं. तुमच्या समक्ष सखूने गावात दवंडी द्यायची. उद्या नदीवर जाशील ना पाणी आणायला, तेव्हा परत घरी यायचंच नाही. कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. पण का सासूबाई? बाबाजींच्या मठातच त्याची दासी होऊन तुला राहायचंय ना. विठुराय, अरे काय करू रे मी मठात कशी जाऊ? जीव गेला तरी मी नाही जाणार. जीव गेला तरी मी नाही जाणार. जीव गेला तरी मी नाही जाणार. मला तर वाटलं होतं की आऊ चिठ्ठी बघतील, पण तर रागातच निघून गेले. आता काय करू मी? काय करू? इथं ध्यान ठेवायचं. फक्त यो समोर बसलेला नागोजी बाबा त्याचा विचार करायचा. नागोजी बाबा सर्व शक्तिमान आमची जागा आहे. आमची जागा आहे. आम्ही इथंच बसणार. कुठे इटोराय? हार मानली त्यानं. माझ्या मोर हार मानली त्यानं. विठुराय, तुला नको नको ते बोलणाऱ्या तर भोंडू बाबाजींच्या मठात जाण्यापेक्षा ते कृष्ण माईच्या कुशीत शिरून दूर निघून जाईल. खूप दूर, खूप दूर, खूप दूर.
कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. बाबाजींच्या मठात का? त्यांची दासी होऊनच तुला राहायचंय. जीव गेला तरी मी नाही हे जाणार. दिगूला जीव किंवा गेला इतर तरी कुणाला मी नाही सांगितलंस जाणार. ना, जीव गेला तरी तर मी मग नाही बघ. जाणार. जीव गेला तरी मी नाही जाणार. नाही तुझ्या उमाई आप्पांना तुरुंगात टाकलं ना तरी बाबाजींच्या नाव नाही सांगणार. कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. बाबाजींच्या मठात जीव गेला तरी मी नाही जाणार. कुणाला जीव गेला तरी मी होऊनच नाही तुला जाणार. राहायचंय. जीव गेला बघ. तरी मी नाही जाणार. जीव कितीही प्रयत्न नाही तुझ्या उमाई आप्पांना तुरुंगात टाकलं ना तुला मनोरमा नाव नाही सांगणार. ती रोज नदीवर पाणी भरायला जाते ना. नदीचं पाणी खूप खूप खोल आहे. घसरू शकतो ना पाय. मग ते गेल्यावर आपलं लग्न होईल. कृष्णेकडे जावं का? की गरज नाहीये? छे बुवा, जावं की न जावं काय करू तेच कळत नाही. छे छे, असा कसा सकूचा पाय घसरेल? पण माणिक तिकडेच गेली असेल तर सकूच्या जीवावरच उठली आहे ती असं करू शकते ना? सकूला धोका तर नाही. विचार शंका विचार खूळ लागेल मलाच. रामाईने वसुलीला जायला सांगितलंय. कर्तव्य महत्वाचं. आई आंब्याचा राग घेऊ नगस. प्रत्येक बाईल ही आई आंब्याचा अंश असती. तिची टंबरा करू नगस. मी कोणाचीच विटंबना केली नाहीये. मी सर्वांचाच आदर करतो आणि कर्तव्यात कधी कसूर करत नाही. म्हणूनच रमाईचा आदेश. समदेस निमान देतोस, कर्तव्यात कसूर करत नाहीस. अरे विचार, सावताच्या मनाला विचार. सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो. तुला खूप हौस आहे ना सासरची. यापुढे तुला कितीही त्रास झाला तरी मला सांगायला यायचं. हो, म्हणजे सकाळी फक्त रागावलो म्हणून एक गोष्ट विसरलो. काय विसरला? काही विशेष नाही, पण खोलीत बायकोचं पैंजण पडलं होतं. पैंजण? हा, आता बायको म्हणल्यावर एकाच खोलीत राहत असाल ना, मग पडलं असल. नाही, आम्ही एका खोलीत नाही राहत. ती अजून लहान आहे. ती तुझ्या संग राहत नाही तरी बी पैंजण पडलं. हा, म्हणजे आपसुक वाऱ्यानं आलं असेल नाही? असं कसं वाऱ्याने येईल पैंजण? अरे मग मी आधी तेच बोलती आहे. काहीतरी कारण असेल. त्या पायीच तर तुझ्या अंगावर पैंजण टाकलं असेल ना. नाही तू लई विचार करत होतास, जाऊ का नग जाऊ, जाऊ का नग जाऊ. बायकोला आपलं वाटलं का आपला दादला लई विचार करणार आहे.
तर हे पैंजण पडलं त्याचा विचार करेल नाही का? हो हो हो, हे असू शकतं. म्हणजे छोट्या हस्तुरीच्या बाबतीत कर्तव्याला विसरलास नाही का? अरे वयानं लहान असली तरी तिच्यात बी आई आंब्याचा अंश असतोय. असून किती काय तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करणार आहे ती? अरे ऐक ऐक, ती जे सांगल ते ऐकच, ती जे सांगू शकणार नाही ते बी ऐक. तिच्या मनातलं ऐक. कवा बाजार फुटणारा? अरे अशानं सौताच्या अश्रूच्या पुरात वाहून जाईल ना तुझी बायको. वाहून जाईल? पादुका पूजनासाठी कृष्णा नदीवरून पाणी आणतेस. परस्पर बाबाजींच्या माहेरी जायचं नसेल ना, बाबाजींच्या मठात त्याच नदीत त्याची दासी होऊनच तुला राहायचंय. खरंच जीव देणार असशील ना, हे दिगुला किंवा इतर कुणाला सांगी कळशी घेऊन जाऊ नको. तर मग बघ, नाही तुझ्या उमाई आप्पांना तुरुंगात टाकलं ना, तर मनोरमा नाव नाही सांगणार. कळशी घेऊन परस्पर बाबाजींच्या मठात जा. बाबाजींच्या मठात माहेरी जा, नाही तर दिगुला किंवा इतर कुणाला सांगी होऊनच तुला राहायचंय. या गावातही दिसता कामा नये. नाही तुझ्या उमाई आप्पांना तुरुंगात टाकलं ना, मठात तुला मनोरमा नाव नाही सांगणार. उघड्यावर पडली, उघड्यावर.